आजचा व्हिडिओ खास आई आणि मैत्रिणींसाठी. पन्नाशीतील आरोग्य आणि आनंदाची गुरुकिल्ली. आयुष्याची 50शी गाठणं हा टप्पा म्हणजे खऱ्या अर्थाने एक नवी सुरुवात असते. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की महिला आपलं संपूर्ण आयुष्य कुटुंब आणि मुलांच्या मागे झिजवतात आणि जेव्हा स्वतःकडे लक्ष देण्याची वेळ येते तेव्हा शरीरात अनेक बदल सुरू होतात. होय, आज आपण बोलणार आहोत 50 ओलांडलेल्या किंवा 50च्या उंबरठ्यावर असलेल्या आपल्या लाडक्या महिलांबद्दल. जर तुम्हालाही विनाकारण मूड स्विंग्स, कंबरदुखी किंवा रात्री झोप न लागण्याचा त्रास होत असेल तर काळजी करू नका, तुम्ही एकट्या नाहीयेत. चला तर मग आज काही एकदम हटके आणि सोप्या टिप्स पाहूया, ज्या तुम्हाला या वयातही अगदी तरुण, निरोगी आणि एनर्जेटिक ठेवतील. मुख्य टिप्स म्हणजे बॉडी टिप्स. आता आपण काही अशा प्रभावी टिप्स पाहणार आहोत ज्या तुम्ही आधी कधी ऐकल्या नसतील किंवा ज्या तुमच्या जीवनशैलीत खूप मोठा बदल घडवू शकतात. पहिली आणि अत्यंत महत्त्वाची टिप, पॉवर नॅप आणि सर्केडियन रिदम. या वयात झोपेची गुणवत्ता ढासळते. अशा वेळी रात्री झोपण्याआधी फोन पूर्णपणे बाजूला ठेवा आणि खोलीत अंधार करून झोपा. दुपारी फक्त 15 ते 20 मिनिटांची पॉवर नॅप घ्या, ज्यामुळे मेंदूला तरुण ठेवणाऱ्या पेशींना आराम मिळतो. दुसरी टिप, स्ट्रेंथ ट्रेनिंग सुरू करा. फक्त चालणे पुरेसे नाही, हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि शरीराचा आकार टिकवण्यासाठी 500 ग्रॅम किंवा 1 किलोच्या हलक्या डंबेलसह किंवा पाण्याच्या बाटल्यांसोबत घरीच हलके स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा योगासने करा. यामुळे मसल लॉस थांबतो. तिसरी टिप, डार्क चॉकलेट आणि सीडचा जादुई नाश्ता. 50 नंतर ओमेगा 3 आणि अँटीऑक्सिडंटची खूप गरज असते. रोज सकाळी भिजवलेले जवस म्हणजे फ्लॅक्स सीड्स, अक्रोड, एक छोटा तुकडा डार्क चॉकलेट खाण्याच्या सवयीत आणा. हे तुमच्या मूडला एकदम फ्रेश ठेवेल आणि पचनक्रिया सुधारेल. चौथी टिप, गट हेल्थ वर लक्ष द्या. वयाच्या 50व्या वर्षी पचनशक्ती बदलते. त्यामुळे रोजच्या आहारात ताक, घरचे दही आणि प्रोबायोटिकचा जास्तीत जास्त वापर करा. पोट निरोगी असेल तर त्वचा आणि केस ऑटोमॅटिक चकाकतात. पाचवी टिप, मी टाइम चा नियम. दिवसभरात स्वतःसाठी किमान अर्धा तास काढा. यात तुम्हाला आवडेल ते करा. वाचणे, गाणी ऐकणे किंवा फक्त शांत बसणे. मानसिक ताण जितका कमी होईल तितके हार्मोन्स संतुलित राहतील. यातील कोणती टिप तुम्ही आजपासून फॉलो करायला सुरुवात करणार आहात, मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. शेवटी एवढंच म्हणेन मैत्रिणींनो, वय हे फक्त एक आकडा आहे. 50 ही म्हातारपणाची सुरुवात नसून स्वतःवर प्रेम करण्याची, स्वतःची काळजी घेण्याची एक सुवर्ण संधी आहे. तब्येत जपा, हसतमुख रहा आणि स्वतःला कधीही कमी लेखू नका, कारण तुमचा अनुभव हाच तुमचा सगळ्यात मोठा दागिना आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या खास मैत्रिणींसोबत आणि आईसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्याही निरोगी राहतील. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी रहा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.